ज्ञानोबराय म्हणतात की या चारही मुक्ती कोणाला प्राप्त होऊ शकतात, तर देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येल्या. तेने म्हणजे कोणी, हे पूर्वार्धामध्ये ज्ञानोबराय सांगतात की जो देवाच्या द्वारामध्ये उभा राहतो त्याला या चारही प्रकारच्या मुक्त्या प्राप्त होतात. आता चार प्रकारच्या मुक्त्या कोणत्या आहेत? एक म्हणजे सलोकता मुक्ती, दुसरी समीपता मुक्ती, तिसरी आहे स्वरूपता मुक्ती आणि चौथी आहे सायुज्य नावाची मुक्ती. सलोकता मुक्ती म्हणजे त्या ठिकाणी भगवान परमात्मा ज्या लोकामध्ये राहतो तो लोक आपल्याला हा देह पडल्यानंतर प्राप्त होणं त्याला म्हणतात सलोकता मुक्ती. पण ती मुक्ती मिळवण्याकरिता त्या ठिकाणी नामस्मरण करावं लागेल. नामस्मरण केलं तर ती मुक्ती प्राप्त होते. भगवंताच्या अत्यंत समीप राहणं त्याला समीपता मुक्ती म्हणतात. आणि भगवंताचं जे काही चतुर्भुज रूप आहे, शंख चक्र गदा हातामध्ये भगवंताचं जे काही सावळ रूप आहे ते रूप आपल्याला प्राप्त होणं त्याला म्हणायचं स्वरूपता मुक्ती. आणि चौथी मुक्ती आहे सायुज्य मुक्ती, की जी मुक्ती मिळाल्यानंतर जन्माला येणं आणि तरुण होणं, त्यानंतर वृद्ध होणं आणि पुन्हा मरणं, ही परंपरा खंडित होऊन जाते. ती परंपरा त्याला भोगावं लागत नाही. म्हणजे अर्थात सायुज्य नावाची मुक्ती मिळणं म्हणजे जन्म मरण संपणं. आणि जन्म मरण संपवण्याकरिताच आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. परंतु आपण या मनुष्य देहाचं काय केलं तर त्या ठिकाणी मात्र करून टाकलं. ज्या कार्यासाठी आपल्याला हा देह मिळाला ते कार्य आपण करत नाही, आणि जे करायचं नाही ते कार्यासाठी आपला पुढाकार आहे. आणि अशा लोकांना पुढे घालण्यासाठी सुद्धा काहीतरी लोक प्रयत्न करत आहेत, परंतु परमार्थाकडे या हे सांगण्यासाठी कोणी तयार राहिलेलं नाही. अशी गोष्ट झाली. ते सांगायचं एकच की सायुज्य नावाची मुक्ती मिळाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कोणत्याच प्रकारचं दुःख होणार नाही. ना सुनाचं दुःख होणार, ना सासूला आपलं सुनापासून सासूला दुःख होणार, ना सासूपासून सुनाला दुःख होणार, ना पुत्रापासून मुलाला आणि ना पुत्रापासून बापाला आणि पित्यापासून त्या मुलाला कोणाचंच दुःख होणार नाही जर आपल्याला सायुज्य नावाचा मोक्ष मिळाला तर. परंतु त्यासाठी आपल्याला नामस्मरण करावं लागेल. म्हणून जो कोणी देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहील त्याला या चारही प्रकारच्या मुक्त्या प्राप्त होतील. परंतु या ठिकाणी एक शंका उत्पन्न होते की ज्ञानोबराय म्हणतात की ज्ञानोबरायांनी आपल्याला या चारही मुक्तीचा मार्ग सांगितला, परंतु शास्त्रामध्ये तर असं सांगितलं की जीव हा कसाही मूळचा मुक्त आहे. तुका म्हणे कैची की व कोठे जीव निराळा, जीव ब्रह्मैव नापराहा. म्हणजे जीव हा मूळचा ब्रह्मस्वरूप आहे. जीवाच्या ठिकाणी वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये दुःख नाहीच, दुःख नाहीच. असं असताना सुद्धा ज्ञानोबराय यांनी जीवाला सुख प्राप्त व्हावं म्हणून त्या ठिकाणी मार्गदर्शन म्हणून हा हरिपाठ का पुढे ठेवला, तर याचं उत्तर असं आहे, जीव हा मूळचा मुक्त आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं त्याच्या ठिकाणी दुःख नाही. परंतु जीवाने काय केलं
तर मुक्त असताना सुद्धा आनंद स्वरूप